शिवतेज दादा. आता आम्ही दोघं एक असं चॅलेंज करणार आहे की त्या चॅलेंजचं नाव आहे मिसळ पाव आणि पावभाजी. म्हणजे त्या दोघांमध्ये आम्ही वर्षीचं चॅलेंज आहे ना ते करणार आहे. ते चॅलेंज असं असणार आहे की कमी वेळात कोण डिश लवकर संपवतंय दोघांमध्ये. तर आता तुम्हाला काय वाटतंय कोण संपवेल? मला वाटतंय तू संपवू शकतोस. हा मग आता ते तसं आपण बघूया आता आपण म्हणजे दोघातल्या लवकर कुणाला संपतंय ते. आता एका डिश मध्ये एवढी मोठी अशी मिसळ पाव, त्यामध्ये 6 पाव आहेत, बाजूला भाजी आणि मस्त असा कांदा वगैरे, भारी असा वास येतो ना, खतरनाक एकदम वाटायले. आणि साईडला पावभाजी, पावभाजीकडे पण बघू नाही ना एकदम असं प्रेमच होऊन जाईल अशी पावभाजी आहे. आणि आता त्या दोन्हीची टेस्ट आम्ही करून दाखवणार आहे. त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा जे असतोय तो आपला खेळ. आणि तो खेळ कशाचा तुम्हाला माहितीच असेल. त्यात आम्ही दोघात आहे ना चीट टाकणार आहे. चीट, त्या चीट मध्ये ज्याचं नाव येईल त्याला ती थाळी भेटून जाणार. कारण की दोन्ही पण डिशेस आहेत ना वेगवेगळे आहेत. आणि आता यातली तुम्हाला काय वाटतं कोणती थाळी तुम्हाला आली पाहिजे? मला वाटतंय मला पावभाजी आली पाहिजे. पावभाजी आली पाहिजे. ठीक आहे. कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है ठीक आहे. आता नशिबाचा खेळ आहे. दोघांमध्ये आम्ही चीट टाकू आणि बघूया की कोणती डिश लागते. चीट तुम्ही उचलताय का मी उचलू? तू सर. ओके मग मी टाकतो, तुम्ही टाका मी उचलतो. तू सर. ओके चालेल. 1 2 3 4 साडे मारे 12 5. आता चीट तर उचलले शिवते दादा. काय वाटते काय लागेल? मिसळ पाव लागेल. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. मला पावभाजी पाहिजे ना. नाही आपण बघूया. यांना पावभाजी म्हणजे पावभाजी त्यांना बघ तशी नाही आवडली. आता त्यांना पावभाजी पाहिजेच आहे. आपल्याला लागतंय काय बघू आपण. डॅड्या आता काय लागलंय आपल्याला? पावभाजी. मला पावभाजी लागली शिवते दादा पावभाजी. आता मग विषयच एक्सचेंज होणार, काय विषयच राहिला नाही. जरी त्यांना पावभाजी हवी होती अशा प्रकारे आता आम्ही त्या पावभाजीनी मिसळ पाव एक्सचेंज करून घेतोय. आता तुम्हाला त्याच्याबरोबर ते रस्सा भेटलाय मिसळ पाव बरोबर, मला भाजी बरोबर ते पाव वगैरे मस्त असे भेटून गेले. आता नॉनस्टॉप आपण आपला टायमर दादांना चालू करू आणि बघू मग कोण कुणाला कोण किसमे कितना एकदम खातंय कोण आणि कोण राखतंय ते. मग आता सुरुवात तर आपण करू. इथं आपले पाण्याचे ग्लासेस आहेत. पाणी पिताना आणि पाणी न पिता कोण लवकर संपवतोय, टायमरच्या आत कोण एंड करते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघणार आहे बरं का. आणि आम्हाला कमेंट करून सांगा दोघांमधल्या कुणी पटापटा खाल्लं, दोघांमधल्या कुणी खाता वेळ करता ते नक्की सांगा बरं का. आणि आता आपण आहे ना शिवते सुद्धा करूया टेस्ट, कसं वाटतं बघू. सुरुवातीला आता आपण ते टेस्ट करायच्या आधी मी टायमर ऑन करून घेतो. टायमर ऑन केला की आपण सुरुवात करून टाकू.
देखिए मैं जीत गया. हो भाई, शिवतेजारांचं म्हणजे माझ्या आधी संपलं आणि त्यांनी पूर्ण डन केलंय. मला वाटतं मी जिंकीन, म्हणजे स्टार्टिंग मी तशी केली होती आणि एंड करता वेळी त्यांनी केला, म्हणजे विषय झाड केला भाऊंनी आणि बऱ्यापैकी संपवले. माझा अजून एक पाव आणि थोडी भाजी आणि थोडासा अर्धा पाव असं शिल्लक राहिले. आता त्यांनी तो एंड केलाय. आजच्या आपल्या या एपिसोडचे विनर शिवतेजाला आणि त्यांचा तो मिसळ पाव ठरलाय. त्यांना पाहिजे होती तर खरी पावभाजी, पण कार्यकर्त्यांनी मिसळ पावचा पण धुरा उडवून टाकलाय, काय विषय ठेवला नाही. आता त्यांनी तर तो एंड केलाय. शिवतेजा अभिनंदन तुमचं पण. आणि आजचा एपिसोड तुम्ही जिंकलाय. पुढच्या एपिसोडला तुम्ही मला सांगा की तुम्हाला नक्की काय खायचे आणि मी चिट टाकतो आणि तुम्ही उचला, म्हणजे विषय दोन द्या. त्यांनी टायमर आपण आपला बंद केला 7:55 मी आता टायमर बंद केला. मी कमीत कमी 1 मिनिट बोललो असेल. 6:55 त्यांनी पूर्ण ती थाळी सगळी ना संपवलेली. एकदम मस्त अशी ती मला वाटली. पावभाजी तर टेस्टला मस्त होती. मिसळ कशी होती? एक नंबर. मिसळ मस्तच. एकदम भारी वाटलं मला खाऊन. एकदम आत्मा तृप्त झाला. जेवण तर एकदम भारीच होतं. आणि असं नवनवीन चॅलेंज बघण्यासाठी आमच्या मराठी ब्लॉग या नावाच्या पेजला काय करावं लागते? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि आजच्या चॅलेंज मध्ये रिअली शिवतेजा जिंकले, त्यांचं खरंच अभिनंदन. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढल्या वेळेस कोणत्या चॅलेंजचा व्हिडिओ घेऊन येऊ पेजला तुम्हाला सांगा, आणि पुढल्या वेळेस मी तो चॅलेंजचा व्हिडिओ येणार आपल्या या पेजला नक्की आपण घेऊन येऊ. आजच्या व्हिडिओमध्ये पुरताच एवढं. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.